फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये हा खटला चालवा अशी मागणी तृप्ती देसाई यांनी केली आहे आणि फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हा खटला चालवावा अशी मागणी त्यांनी केली आहे। वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणामध्ये तृप्ती देसाईंनी ही मागणी केली आहे। तर तृप्ती देसाई आज कसपटे कुटुंबियांच्या भेटीसाठी त्यांच्या घरी गेल्या, त्यावेळी वैष्णवी हगवण्याची आई अक्षरशः धाय मोकळून रडत असताना यामध्ये दिसत तृप्ती देसाई यांनी त्यांची भेट घेतली आणि त्यांची सांत्वनपर भेट होती। तेव्हा तृप्ती देसाईंनी हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवावा अशी मागणी केली आहे। गेल्याचं दुःख तिची आई अशा प्रकारे व्यक्त करताना दिसते। तृप्ती देसाई यांच्यापुढे त्या मनमोकळं करत असतानाची दृश्य दिसत आहेत। फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हा खटला चालवावा अशी मागणी तृप्ती देसाई यांनी केली आहे। त्यांना कशी शिक्षा मिळेल लवकर ते बघू। ते सध्या हगवणे कुटुंब एका वेगळ्या कसपटे कुटुंब सध्या एका वेगळ्या दुःखामध्ये आहे। त्यांच्या मुलीने तिची जीवनयात्रा संपवली आहे। 10 महिन्याचं बाळ खरं तर ती मागे ठेवून गेली आणि एक वेगळं दुःख आहे, कारण वैष्णवीचं हे प्रकरण सध्या आता राज्यभर गाजते। तिच्या मृत्यूचं प्रकरण राजेंद्र हगवणे यांची सून होती वैष्णवी कसपटे आणि तिच्या मृत्यूनंतर कुठे राजकारण सुद्धा पेटलेलं आहे। तर अनेक लोकांनी आता या बाबतीमध्ये एंट्री घेतली। तृप्ती देसाई सुद्धा आज तिच्या कुटुंबियांच्या भेटीसाठी कसपटे कुटुंबियांच्या भेटीसाठी आलेले होते, तेव्हा फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये खटला चालवावा अशी मागणी तृप्ती देसाई यांनी केली। आणि या संदर्भात आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी कैलास पुरी सध्या आपल्या बरोबर आहेत। कैलास, आज तृप्ती देसाई भेटण्यासाठी आल्या होत्या, कसपटे कुटुंबियांबरोबर सांत्वनपर ही भेट होती आणि त्यावेळी फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये खटला चालवावा अशी मागणी त्यांनी केली आहे। काय नेमकं तृप्ती देसाईंचं म्हणणं आहे? गुन्ह्यामध्ये जे आरोपी आहेत त्यांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये ही सुनावणी जी आहे ती केली पाहिजे अशी मागणी तृप्ती देसाई यांनी केलेली आहे। जे राजेंद्र हगवणे आणि वैष्णवीचा दीर जे फरार आहेत त्यांना तात्काळ अटक करण्याची गरज ही त्यांनी व्यक्त केली आहे आणि कठोरातली कठोर शिक्षा करत वैष्णवीला न्याय मिळाला पाहिजे अशी भूमिका जी आहे ती तृप्ती देसाई यांनी या ठिकाणी व्यक्त केलेली आहे।